नमस्कार, मी मयूरी वर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर, नाशिक व वाशिम या 3 मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू झालेले घमासान अद्याप शमलेले नाहीये। या तिन्ही जागांसंदर्भात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोघेही सध्या सावध पावले टाकत आहेत। पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत। हा मतदारसंघ त्यांच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे। त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी असा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांच्या या प्रयत्नाला देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत असे कळते, कारण दिल्ली स्वरांनी कोणत्याही परिस्थितीत 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांना दिले आहे। त्यासाठी पक्षाचे धोरण, विचारधारा यास तिलांजली देत त्यांनी राज्यातील अनेक मतदारसंघात राजकीय तडजोडी केल्या। पालघर मतदारसंघात मात्र खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध आहे। कोणत्याही परिस्थितीत गावित यांना उमेदवारी देऊ नये अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे। भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी तर काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन खासदार गावित यांच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचला होता। त्यानंतर शिवसेनेचे नीलम संखे यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत भरत राजपूत यांच्यावर पलटवार केला। मात्र हा जो वार पलटवार असा संघर्ष सुरू झाला आहे तो महायुतीसाठी घातक ठरणारा आहे। या मतदारसंघात भाजपने गावित यांना उमेदवारी दिल्यास आपल्याला धोका होऊ शकतो असे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या मुलाला डावलून गावित यांना उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर गावित हे 2019 साली पुन्हा सेनेमध्ये गेले। त्यांना उमेदवारीही मिळाली। 2 वर्षापूर्वी राज्यात बंड झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे बोट धरले। आज ते शिंदे गटात असले तरी त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। विकासाची अनेक कामे आजही प्रलंबित आहेत। त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पालघर वासियांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण उमेदवारी दिल्यास आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागेल अशी भीती भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार याचे दूरगामी परिणाम जिल्ह्यातील पक्षवाढीवर होईल। त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली।